घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची सर्वत्र झुंबड उडाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातही सर्वत्र नागरिक सकाळपासून गॅस एजन्सीच्या समोर रांगा लावून उभे आहेत। शिर्डी जवळील बाबळेश्वर येथील भारत गॅस एजन्सीवर नागरिकांची झुंबड उडाल्याचं दिसलं। अशातच वादावादी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये टाक्यांचं वितरण इथं करण्यात येत आहे। मी आता शिर्डी जवळच्या बाबळेश्वर या ठिकाणी आलेलो आहे आणि भारत गॅसच्या या ठिकाणी एजन्सीवरती जर आपण बघितलं तर लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि हे चित्र जे आहे ते गेल्या 5-6 दिवसापासून असंच चित्र बघायला मिळतंय। सकाळपासून लोक रांगेमध्ये उभे राहत आहेत आणि या ठिकाणी गॅस टाकी मिळवण्याचा प्रयत्न करतायत। काही वेळा वाद देखील होतो, त्यामुळे वादाचे प्रसंग घडू नये यासाठी पोलीस किंवा होमगार्ड यांची देखील मदत या ठिकाणी घेतली गेली आणि त्यांच्या बंदोबस्तामध्ये गॅसचं वितरण, टाक्यांचं वितरण या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणचे अनेक नागरिक आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, सगळेजण या ठिकाणी सकाळपासून उभे आहेत। कधी आलात तुम्ही आणि काय अडचणी काय येत आहेत गॅस टाकी मिळायला? सकाळी 8 वाजता आलेलो इथं। काय नंबर इथं 2दा नंबर चेंज केली यांनी। सकाळी म्हणे ऑफिसमध्ये नंबर लावा, तिथं नंबर लावले, तिथं नंतर म्हणे टाक्यावर नंबर लावा। आता ना टाक्यावर उभे राहिले, चालू आहे आता नंबर जेव्हा येईन तेव्हा घेऊ आमचा नंबर। पण बुकिंग काय मग तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं का इथं आल्यावर? 3 दिवस झालेले बुकिंग करून। मग अगोदर तुम्हाला घरपोच मिळत होती का टाकी? हो घरपोच आता मिळत नाहीये का? नाही भेटत। आता इथे या म्हणा ऑफिसात। अच्छा, म्हणजे आता घरपोच देत नाहीयेत। नाही म्हणजे काय गॅस टाक्या कमी आहे काय काय कशामुळे आहे सांग? भरपूर, पण आता गॅस संपलं यावंच लागत ना। कालच्या धरून इथं काल 2 गरके घातले, 3 दिवस झाले तर बुकिंग करा म्हणते। विकून टिकून बुकिंग झाली तर नंबरला उभं राहा। म्हणजे सगळीकडे रांगाच लावावे लागतायत। काय तुमच्याकडे एकच टाकी आहे का आणि घाई का बरं गॅस भरण्याची? काही नाही, एकच टाकी आहे आणि ती संपली आहे आता, त्यामुळं फक्त। नाही तर पहिले घरपोच डिलिव्हरी होत होती, पण आता पण प्रशासनाने सांगितलंय की टाक्यांचा स्टॉक भरपूर प्रमाणात शिल्लक आहे। म्हणजे जे नागरिक आहे ना त्यांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि घरपोच मिळण्याची वाट बघावी। ही गर्दी होणार नाही विनाकारण, उन्हामुळे लोकांना त्रास होणार नाही। म्हणजे ज्यांना एक टाकी आहे त्यांनी आलं पाहिजे, बाकीच्यांनी थोडं थांबलं पाहिजे। आपण जर बघितलं तर अनेक जण या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत, ज्यामध्ये लहान मुलं देखील या ठिकाणी दिसत आहेत, वयोवृद्ध देखील आहेत। कडाक्याचं ऊन आहे आणि अशा उन्हामध्ये त्यांना इथे उभं राहावं लागतंय। एवढ्या उन्हामध्ये बाबा तुम्ही बसले, काय गॅस टाकी नाहीये का घरी? काही ना, संपले 7 दिवस झाले बुकिंग करून टाकीने। तिकीट टाकी एकच आहे फक्त। तुमच्याकडे एकच टाकी आहे का घरी? हा एकच आहे। पण मग आता बुकिंग झालं का त्याचं? बुकिंग झालेले कधीपासून बसले तुम्ही इथं? जवळ 9 वाजेपासून। कुठेतरी आखाते देशामध्ये आहे आणि सगळेजण या ठिकाणी नंबर लावून गॅस टाक्या घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र त्यांना 2 दिवस 3 दिवस लागतायत, काही जणांचं 7 दिवस बुकिंग झालंय तरी टाकी मिळत नाहीये। अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील हेच चित्र बघायला मिळतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।